आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक. शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी. नमस्कार. लोकचर्चेमध्ये आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. मी राजेश यावलकर. आपल्या सगळ्यांचं मी लोकचर्चेमध्ये स्वागत करतो. आजची लोकचर्चा आपण करणार आहोत हेल्थ फेअर. गेल्या 2 वर्षापासून जळगाव शहरामध्ये मल्हार हेल्थ फेअरचं आयोजन होतं. हे दुसरं वर्ष आहे आणि यावर्षी सेवा कार्याचा महासेतू म्हणजेच एक कुंभमेळा जळगाव शहरामध्ये होतं. मदत करणारे आपण एकत्र त्यांना आमंत्रित करणार आहोत आणि या सगळ्या मदत करणारे आणि ज्यांना मदत पाहिजे आहे ते देखील या कुंभमेळ्यामध्ये येणार. आणि एक आगळा वेगळा असा हा उपक्रम जळगाव शहरामध्ये मागच्या वर्षापासून सुरू झाला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम हा जळगाव शहरात होतो. आणि आज आपण हा उपक्रम यावर्षी कधी होणार आहे, कुठे होतोय, या आगळा वेगळा असा हा जो सेवा कार्याचा महासेतू जळगावला होतं यासाठी कशा प्रकारची तयारी झालेली आहे, कोणकोणत्या प्रकारचे स्टॉल्स आहेत, तिथे कोणाला आमंत्रित केलेले आहेत, दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे काय काय कार्यक्रम होणार आहेत, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे. या कार्यक्रमाची म्हणजे या उपक्रमाची ज्यांना हे सुचलं, ज्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम जळगाव शहरामध्ये सुरू झाला, असे मल्हार कम्युनिकेशनचे संचालक आनंदजी मल्हारा आज आपल्यामध्ये आहेत. मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. ज्येष्ठ पत्रकार आज आपल्यामध्ये आहेत चंद्रशेखरजी नेवे. मी आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करेल. रेड क्रॉस, इंडियन रेड क्रॉस सोसायटी जळगाव शहरातली एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची सर्वात मोठी असलेली सेवाभावी संस्था आणि त्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत गणीभाई मेमन. मी आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करेल. जळगाव पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टचे अध्यक्ष आज आपल्यामध्ये आहेत प्रकाशजी चौबे. मी आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करेल. पुनश्च आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण या चर्चेला सुरुवात करू की या सेवाभावी संस्था आणि सेवा दूत या सगळ्यांचं एकत्रित कार्य जे आहे ते कार्य एका ठिकाणी एका वेळेला आणून ज्यांना मदतीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत मदत कशा प्रकारे पोहोचू शकते, या सगळ्या NGOs म्हणजे सेवा देणाऱ्या या सगळ्या संस्थांना एकत्र आणायचं आणि ज्यांना याची खरोखर मदत आहे ते या ठिकाणी या संस्थांच्या स्टॉल्सला भेट देतील आणि त्यांना कशी मदत पाहिजे ती त्यांना ठिकाणी मिळू शकेल. बरं, हे कशासाठी करतात आहेत, काय करतात आहेत, कशी कल्पना सुचली आणि याच्यातून त्यांना काय साध्य करून घ्यायचं आहे याची जी मूळ कल्पना ज्यांना सुचली ते आनंदजी मल्हारा. मी आपल्याला विनंती करेल की आपण सुरुवातीला याची सगळी माहिती द्यावी. समाजामध्ये खूप लोक असे असतात की ज्यांना काही कोणाची तरी मदत हवी असते आणि समाजामध्ये कितीतरी संस्था असतात ज्या मदत करायला तयार असतात. समाजामध्ये काही लोक असतात जे या संस्थांना मदत करणारे लोक असतात. तर हे जे तिन्ही जे घटक आहेत या तिन्ही घटकांना आपण एका प्लॅटफॉर्मवरती आणू शकतो का, की जिथे देणारा, घेणारा आणि जो आणखी त्याला मदत करू शकतो असे सर्व लोकांना एका प्लॅटफॉर्मवरती आणू शकतो का, हा विचार माझ्या डोक्यामध्ये खूप दिवसापासून सुरू होता. आणि आम्ही मागच्या वर्षी त्याचं ट्रायल म्हणून हेल्थ फेअर म्हणून त्याला सुरू केलं आणि तो पहिला वर्ष होतं. खूप चांगला त्याला प्रतिसाद मिळाला, खूप लोकांनी त्याला भेट दिली आणि लोकांना त्याचा खूप फायदा झाला. म्हणजे या हेल्थ फेअरमध्ये आम्ही काय करतो तर चांगल्या सेवा देणाऱ्या ज्या संस्था असतात जिल्ह्यातल्या त्यांना निवडतो आणि निवडून ते चांगल्या संस्थांना त्या प्लॅटफॉर्मवरती आणतो. त्यांची माहिती लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो, लोक त्यांच्याशी जुळतात आणि भविष्यामध्ये एक दुसऱ्याशी ते जुळून एक दुसऱ्याला ते मदत करतात. किती प्रकारचे संस्था आपल्या याच्यामध्ये जुळलेल्या आहेत? या हेल्थ फेअरमध्ये या दुसऱ्या वर्षी जवळपास 44 संस्था सहभागी होणार आहेत आणि संस्थेच्या सोबत आम्ही सेवा दूत म्हणजे जे इंडिव्हिज्युअल लेवलवरती जे सेवा कार्य करतात
की ज्यांची कोणती संस्था नाही आहे, ते फक्त त्यांना काहीतरी सेवा करणं चांगलं वाटत असतं, ते त्यांच्या इंडिव्हिज्युअल लेवलवरती सेवा करतात. अशा लोकांची देखील आम्ही एक गॅलरी तिथे तयार करतो. तर त्याच्यामध्ये 25 लोकांचा आम्ही नवीन सहभाग केलेला आहे. आणि हे 44 संस्था ज्या जिल्ह्याभरातल्या ज्या संस्था आहेत, तुम्ही सांगा मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात लोकांनी तिथे भेटी दिल्या. साधारण किती जणांचं त्या ठिकाणी व्हिजिट झाले असतील असं काउंट केलं? 15,000 ते 20,000 लोकांनी तिथे मागच्या वर्षी व्हिजिट केली होती. किती दिवसाचा आपला हा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. या वर्षी तो 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी रोजी 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारीच्या दरम्यान आपण सागर पार्क आपण त्या ठिकाणी हा आपला कार्यक्रम होणार आहे. आणि यावर्षी देखील किती उपस्थित राहू शकतील असा तुमचा अंदाज? मला असं वाटतं की यावर्षी 50,000 पर्यंत लोक तिथे येतील असा माझा विश्वास. आणि ह्या 44 स्टॉल्स जे आहेत, या स्टॉल्स मध्ये आपण फक्त सेवाभावी संस्थाच आहेत की अजून त्याच्यामध्ये कमर्शियल स्टॉल्स असतात? किंवा प्रदर्शन म्हटल्यानंतर जनरली अशी भावना असते की काहीतरी वस्तू विकायला घ्यायची आणि विकायला द्यायची. नाही, इथे वस्तू विकायची नाही आहे, इथे सेवा जे वरती काम करणारे आहेत त्यांनाच आपण आमंत्रित केलं असं आहे. त्या ठिकाणी कशा प्रकारचे स्टॉल्स असणार? नाही, म्हणजे हा हेल्थ फेअर म्हणजे हा काहीतरी देण्याचा उत्सव आहे. म्हणजे इथे काही मिळणार काही नाहीये. याच्यामध्ये जॉय ऑफ गिव्हिंग, जॉय ऑफ शेअरिंग असा हा विषय. म्हणजे तिथे चांगल्या संस्था असतील, ते जे काही वेगळं कार्य करतात, कोणी प्राणी मात्रासाठी काम करत असेल, कोणी अपंगासाठी काम करत असेल, कोणी शिक्षणासाठी काम करत असेल, अशा सर्व संस्थांना आपण एका प्लॅटफॉर्मवरती आणतोय आणि त्यांचं गेट टुगेदर करतोय आणि लोकांशी त्यांची ओळख करून देतोय. आपण ज्याला नावच दिलंय महासेतू, आणि या सेतूच्या माध्यमातून आपण दोघांना एकमेकांना जोडण्याचं काम करतात आहात. बरोबर. अशा पद्धतीने मी चंद्रशेखरजीने आपल्याला असं विचारू शकेल, हे 44 अशा अनेक संस्था असतील, शेकडोच्या वर संस्था या जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत की त्या NGOs आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात. कोणी सुप्त स्वरूपात करत असेल, कोणी दृश्य स्वरूपात करत असतील, पण अशा अनेक संस्था आहेत. पण आपण 44च निवडलेले आहेत. राजेश, तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे. जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर हजारो संस्था, हजारो व्यक्ती पडद्याआड आहेत की जे आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाही. अशा प्रकारे सुप्त अवस्थेत काम करताना बघायला मिळते, काही दृश्य स्वरूपात मिळतं. यावेळेस थोडंसं आपण अजून आपलं कार्यक्षेत्र वाढवलेलं आपल्याला बघायला मिळतं या दुसऱ्या मल्हार हेल्थ फेअरमध्ये. त्याच्यामध्ये जळगाव सोबत आपण धुळे, नंदुरबारला सुद्धा यावेळेला प्राधान्य दिलेलं आहे. जळगावातले जास्त प्रतिनिधी यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. मात्र जसं तुम्ही प्रश्न केला की बाबा हे 45च का, कारण आपला कार्यकाळ जो आहे या महासेतूचा किंवा या कुंभमेळ्याचा हा 3 दिवसांचा आहे. आणि या ठिकाणी जर आपण अनेक व्यक्ती किंवा अनेक संस्थांची निवड केली तर बघणाऱ्यांना कदाचित तेवढं शक्य होणार नाही. प्रत्येकाचं समजून घेणं, प्रत्येकाचं आकलन करून घेणं, त्याच्या कार्याची माहिती समजून घेणं. त्यामुळे आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे चांगलं काम करणारे आहेत अशा 45 संस्था यामध्ये आपण यावेळेला घेतलेल्या आहेत आणि 25 सेवादूत त्यामध्ये घेतलेले आहेत. अतिशय अवघड काम आहे, कारण हजारो लोक या क्षेत्रामध्ये काम करत असताना 45 लोक निवडणं, फक्त 25च सेवादूत निवडणं अतिशय कठीण काम होतं. आनंद भाईंनी मला ही कल्पना ज्यावेळेला सांगितली त्यावेळेला माझ्या पुढे तर खरं प्रश्न पडला की लोक निवडायचे कसे. पण गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेमध्ये काम करत असताना अनेक लोक आणि संस्था अशा आपल्याला बघायला मिळाल्या की ज्यांचं कार्य मनामध्ये कुठेतरी एक साठून राहिलेलं होतं, मनामध्ये ते एक स्मरणामध्ये होतं. माध्यमामध्ये काम करत असताना कदाचित आपण या सगळ्यांना न्याय देऊ शकलो नसू. मात्र ज्यावेळेला आनंद भाईंनी हा विचार माझ्याजवळ मांडला त्यावेळेला आनंद भाईंना म्हटलं की मी ही जबाबदारी घेतो आणि आनंद भाईंनी तितकी ताकदीने ती मला दिली. आणि मागच्या हेल्थ फेअरला आपण जे लोक निवडले त्यांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर यंदा खरंच उत्साह दुणावला. मात्र मागच्या वेळेला असं लक्षात आलं की बाबा आपण थोडीशी संख्या जास्त घेतली होती, त्यामुळे जे बघणाऱ्यांना ही माहिती समजून घेणाऱ्यांना तो वेळ तेवढा मिळत नव्हता. त्यामुळे यावेळेला आपण थोडंसं त्याच्यामध्ये स्टॉल्सची संख्या कमी केली, व्यक्तींची पण संख्या कमी केली की जेणेकरून त्यांचं कार्य जास्तीत जास्त समाजापुढे जाईल. आणि असे हे आपण या ठिकाणी व्यक्ती निवडलेले आहेत. या स्टॉल्ससाठी आपण प्रत्येकाकडून काही फी घेणार आहात की कशा पद्धतीची रचना राहणार आहे? नाही राजेश, ही खरंच अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की मल्हार हेल्थ फेअर हे या व्यक्ती किंवा संस्थेकडनं स्टॉलसाठी किंवा कुठल्याही गोष्टीचा 1 रुपया देखील यामध्ये त्यांच्याकडनं घेत नाही. ही त्यातली सगळ्यात जमेची बाजू आहे. मला वाटतं या विषयात प्रकाशजी आपल्याला जास्त माहिती सांगू शकतील. माझ्याकडे जी जबाबदारी होती ती व्यक्ती आणि संस्था निवडण्याची. माझा तोच उद्देश होता. संस्था निवडताना आपण त्यांच्याकडनं कोणत्या प्रकारचे चार्जेस घेतलेत का, त्यासाठी तुम्हाला विचारलं होतं. गणीभाई आपल्यामध्ये आहेत, आपण व्याख्याते स्वतः आहात. हा जो कार्यक्रम या ठिकाणी 3 दिवसाचा होणार आहे, दिवसभर तिथे नागरिकांनी यायचं, स्टॉलला भेट करायची, त्यांना जेथे ज्याच्याकडनं जी मदत पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांचं कम्युनिकेशन होईल.
परंतु त्याचबरोबर या क्षेत्रामध्ये असे अनेक लोक आहेत की ते अतिशय चांगल्या प्रकारचं प्रबोधन जनतेपुढे करू शकतात। या 3 दिवसात अशा प्रकारचे काही कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं कि सबसे पहले ये जो कंसेप्ट है और ये जो आइडिया है और ये इस तरीके का जो मुझे लगता है कि पूरे देश में, मैं आपको खास करके बता दूं कि देश में पहली बार इस तरीके का हेल्थ फेयर अपने जलगांव में पिछले साल हुआ और ये दूसरे साल होने जा रहा है। ये कंसेप्ट जो है सर, ये कंसेप्ट इतना क्रिएटिव और इतना इनोवेटिव है कि अगर ये कंसेप्ट अच्छी तरीके से इंप्लीमेंट होने लग गया तो समाज में जिन किसी को भी इस तरीके की जरूरत है वो अगर वहां पहुंच जाए तो मुझे नहीं लगता कि एक भी आदमी वहां से वापस आएगा। फर्क सिर्फ इतना है कि इसको सिस्टमेटिक तरीके से प्लान करना, उसको उस जगह पर पहुंचाना। जैसे आपको बताया, जैसे आनंद भाई का जो ये कंसेप्ट है कि हम उन लोगों को एक जगह पहुंचा रहे हैं जो कुछ समाज को पहले से बांट रहे हैं, दे रहे हैं और समाज के हित में काम कर रहे हैं। इसमें अपंगों से लेकर तो गरीबों से लेकर तो अनाथ से लेकर तो बेचारे दिव्यांगों से लेकर तो किसी भी तरीके के जानवरों से लेकर जितनी भी संस्थाएं काम कर रही है उनको एक मंच पर बुलाया गया। मकसद सिर्फ एक है कि ये लोग हमारे लिए सिर्फ उदाहरण है, काम तो हमें और भी करना है। उनको देखकर लोग प्रेरित हो, उनसे मदद ले, उन तक पहुंचे और उन तक पहुंचने के बाद हो सकता है कि कुछ ऐसे वंचित हो कि जो अभी तक उन तक नहीं पहुंचे, उससे उनको फायदा मिलेगा। मकसद हमारा जो ये है, इसमें जैसे आपने कहा हम लोग 2 दिन के इस प्रोग्राम में कुछ ऐसे वक्ताओं को बुला रहे हैं जिन्होंने देश में अपने काम से और अपनी समाज सेवा से इतिहास बनाया है। ऐसे बहुत परिवार हैं कि जिन्होंने इस देश में समाज सेवा में अपना इतिहास बना दिया। उन लोगों को एक जगह बुलाकर उनसे लोगों को प्रबोधन देकर, लोगों को यह बताकर कि कुछ ऐसे भी लोग हैं कि जिन्होंने अपनी जिंदगी में कुछ नहीं किया, सिर्फ समाज की सेवा सुबह से शाम तक करी और आज इस मकाम पर पहुंचे, वैसे वक्ताओं को लाकर लोगों तक मैसेज पहुंचाना। राजेश भाई, एक अच्छी बात आपको बताता हूं, अभी आज का जो यूथ है वो यूथ एक सोशल एंटरप्रेन्योरशिप की ओर बढ़ रहा है। अगर आपने पहले देखा होगा, पहले BSW MSW वगैरह के कोर्स नहीं थे, सोशल के कोई ऐसे बहुत सारे कोर्सेज थे। अभी पोस्ट ग्रेजुएशन और CSR, अभी जब से कॉर्पोरेट कंपनीज को कंपलसरी हो गया है तो ऐसे पोस्ट ग्रेजुएट लड़के जरूरी हो गए हैं जिनको सोशल एथिक्स है, सोशल कंसेप्ट्स हैं, सोशल उनके कंसेप्ट के साथ में उनकी खुद की इच्छाएं करने की। तो ऐसे लोगों को भी प्रबोधन करना, उनको एक अच्छी दिशा देना, उनको दिशा देकर उनको ये बताना कि आप समाज में क्या कर सकते हो। तो इस तरीके का काम भी हम युवकों में वो प्रबोधन के जरिए से लेक्चर की सीरीज से करने वाले हैं। इस दरमियान कितने लेक्चर्स हो सकते हैं, कैसा रहेगा? हम लोगों ने ऐसे 4 से 5 लेक्चर्स टोटल हमने डिजाइन किए हैं कि 4 से 5 वक्ता रहेंगे, एक 45 मिनट का एक सेशन रहेगा। मैं खास करके लोगों से भी कहना चाहूंगा कि जब हेल्थ फेयर शुरू होगा तब आप लोग जरूर ये लेक्चर्स के ऊपर ध्यान दें। यानी वैसे तो आपको 2 दिन आना है, देखना है और हर जगह पे विजिट करना है, लेकिन लेक्चर को मिस ना करें, क्योंकि मुझे ऐसा लगता है कि समाज में कई लोग ऐसे हैं जिनका हम सिर्फ नाम सुनते हैं, जिनके बारे में हमने देखा है, लेकिन जब प्रत्यक्ष उनके बारे में उनके नजदीक जाकर सुनते हैं तो हमारे रोंगटे खड़े हो जाते हैं कि इंसान ने कितना काम किया। वो जानना जरूरी है, उनका हौसला बढ़ाना जरूरी है और उनको हिम्मत देना जरूरी है। हो सकता है उनकी ये हिम्मत से, उनको सुनने से कई और लोग इस तरीके के आगे बढ़े और दुनिया में कुछ और अच्छे काम देने के लिए वो अंजाम दे। जैसे इतना ये बड़ा अपना फेयर यहाँ पे हो रहा है, उस दौरान जैसे छोटे बच्चे जो रहते हैं उनमें पहले से ही यदि सेवा का उनके अंदर यदि बीज उगवा जाए तो वो जिंदगी भर आगे चल के कुछ अच्छे दाता बन सकते हैं। एकदम राजीव भाई, आपने बहुत अच्छी बात कही और मुझे लगता है कि आने वाली इन पीढ़ियों में मुझे ऐसा लगता है कि बच्चों में खास करके इस तरीके का बीज डालना जरूरी है कि उन्हें सेवा का मकसद समझे, समाज सेवा उनके दिल और दिमाग में उतरे और वो बचपन से अगर इस तरीके के काम करते रहे तो अपने उम्र में वो कई लोगों की और सेवा कर सकते हैं। वो मकसद से राजेश भाई हमने कोशिश की है कि हम कुछ ऐसे बच्चों को, कुछ ऐसे बेचारे दिव्यांगों को कुछ इस तरीके की एक्टिविटीज वहां पर हम करवाने वाले हैं जिन्हें देखकर आपको भी लगेगा और उन छोटे बच्चों को लगेगा कि एक अगर दिव्यांग इतना कर सकता है तो मैं तो शरीर से पूरा हूं, मैं क्या नहीं कर सकता। और ये उदाहरण हमें उन बच्चों को देना है, उन बच्चों को दिखाना है और इसलिए हमने खास करके बच्चों को भी टारगेट किया। हम सारे स्कूल्स को भी कांटेक्ट कर रहे हैं कि आप बच्चों को वहां भेजें और देखें। क्योंकि राजेश भाई एक अच्छी बात आपसे शेयर करता हूं
कि देखिए, हम पैसा कमाने के बाद अगर समाज सेवा करते हैं ना, तो वो समाज सेवा एक अलग हेतु से होगी। लेकिन अगर मेरे खीसे में फूटी कौड़ी नहीं है और मैं समाज सेवा के लिए निकलता हूं और मेरे दिल में अगर जज्बा रहता है ना, तो कुदरत को वो चीज सबसे ज्यादा पसंद है। और अगर बच्चे ने सोचा, मैं खास करके बच्चे की ओर आता हूं, कि एक मासूम ने सोचा कि मुझे किसकी सेवा करनी है, तो कुदरत को ये चीज सबसे ज्यादा पसंद है कि एक वो बच्चा कि जो खुद मददगार, मदद के लिए मोहताज है और वो मदद के लिए आगे बढ़ेगा, तो कुदरत को ये चीज ज्यादा पसंद आएगी। और हमें वो उदाहरण समाज को और समाज तक पहुंचाना है, तो इसके लिए हम वो कोशिश कर रहे हैं। बहुत बढिया. पण हे सगळं करण्यासाठी पैसा मात्र लागेल. म्हणजे एक तर स्टॉल धारकांकडनं घ्यावा लागेल किंवा कुठून तरी तो पैसा उभा करावा लागेल. याची बेरीज वजाबाकी कशी? आपण बँकेच्या माध्यमातून आहात, कशा प्रकारची याची बेरीज वजाबाकी राहणार? म्हणजे आम्हालाही काहीतरी सेवा करायची आहे, फक्त प्रदर्शन भरवायचं असं नाही आहे. आणि म्हणून हे जेवढे ज्या लोकांना आम्ही इथे इन्व्हाइट केलेलं आहे, जे समाजकार्य करणारे, त्यांना जे आम्ही स्टॉल देणार आहोत, यांच्याकडनं आम्ही कुठलाही पैसा घेत नाही. जसं साधारणतः आपण प्रदर्शनात बघतो की प्रदर्शनात स्टॉल लावायचा असेल तर तुमच्याकडनं काही एका स्टॉलचे चार्जेस घेतले जातात, पण आमच्या इथे कुठलाच चार्ज घेण्यात आलेला नाही. ऑन द कॉन्ट्री, फक्त त्याला स्टॉल दिलेलं नाही, तर स्टॉल सजवून देण्याचं देखील कार्य जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. त्याने फक्त त्याची माहिती आम्हाला पुरवावी, आम्ही सगळं त्याला प्रिंट करून त्याचा स्टॉल सजवून देणार. त्याचाही त्याच्याकडनं ₹1 घेणार नाही, फक्त त्याची माहिती घेणार आहोत. आणि एवढंच नाही, कारण आपण जसं आता बोलताना सांगितलं, चंद्रशेखरजीने सांगितलं की ह्या वेळेला धुळे नंदुरबारमधनं पण काही स्टॉल्स आम्ही काही लोकांना इथे बोलवलेलं आहे, सेवा कार्य करणाऱ्यांना. जिल्ह्यातही काही लोक येतात, प्रत्येक वेळेला रोज येणं जाणं शक्य नाही, 3 दिवसाचं हे प्रदर्शन आहे. तर आम्ही ह्या वेळेला त्यांची राहण्याची आणि खाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं कुठला चार्ज वसूल करत नाही आहे. म्हणून मला असं वाटतं की आमच्या या प्रदर्शनाचं हे एक वेगळं मेसेज जातो आहे की खरंच सेवा कार्य करणाऱ्यांचं समाजात किती महत्त्व आहे, हा एक भाग आहे. आणि दुसरं करत असताना, आता हे सगळं करत असताना जसं तुम्ही प्रश्न विचारला की ह्याची तोंड मिळवणी होणार कशी, हा मॅनेजमेंट होणार कसं. इकडे तर आम्ही सांगतो आम्ही सगळं एवढं करणार आणि कोणाकडनं एक पैसा घेणार नाही, मग हे पैसे येणार कुठून. आम्ही फक्त एवढंच सांगतो की सगळ्यात आधी मी सांगेल, मी धन्यवाद देईल अशोक भाऊंना की आम्ही जेव्हा त्यांना ही संकल्पना मांडली आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की आनंद भाई, तुम्हाला जे कसं करायचं आहे ते तुम्ही करा आणि मला जेवढं जास्तीत जास्त करता येईल मी द्यायचा प्रयत्न करेल, तुम्ही काही काळजी करू नका. बरेच असे काही लोक आहेत की ज्यांनी स्वतःहून सांगितलं काही खर्च असला तर आम्हाला सांगा. स्वतःहून लोक पुढे येतात जेव्हा ज्यांना ही संकल्पना पोचते. पण आम्ही आपल्या माध्यमातून मी सर्व जनतेला हे अपील करू इच्छितो की त्यांना जशी काही मदत करायची असेल, म्हणजे आम्हाला काही म्हणजे ह्या प्रदर्शनाकरता आम्हाला मदत करायची असेल किंवा प्रदर्शनात येणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रोजेक्टकरता काही मदत करायची असेल, आम्ही त्यांच्या पुढे मदतीचा हात पुढे करत आहोत. त्यांनी लोकांनी यावं पुढे आणि त्यांना पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी मदत करावी. आम्ही समाजाकडे याच्याकरता जाऊ इच्छितो, फक्त पैशाचा विषय नाही आहे. जसं आज गणीभाई आहेत, चंद्रशेखरजी आहे, मी स्वतः आहे किंवा आमच्याबरोबर अजून काही लोक आहे, भरतजी आहेत, असे लोक जुळलेले आहेत की आम्ही मदत करणारच आहोत. पण आम्ही तरी समाजापर्यंत याच्याकरता जाऊ इच्छितो, कारण हा प्रोजेक्टच सेवाभावी लोकांचा आहे. कोणत्याही पद्धतीने तुम्ही याच्याशी जुळा. या प्रोजेक्टशी जेव्हा ते जुळतात तेव्हा या प्रोजेक्टला अजून ताकद निर्माण होते. आम्ही काही लोक मिळून जर ही एक संकल्पना पुढे करतोय, ही फक्त एक कोणापर्यंत फक्त संकल्पना मांडायची म्हणून नाही आहे, हा समाजात ही पद्धत रुजली पाहिजे, हा त्याचा मागचा हेतू आहे. म्हणून जेवढे लोक जुळतील तेवढे लोक ह्या जी आपली संकल्पना याला अजून ताकद निर्माण होईल आणि पुढे जात जाईल. म्हणून आमची लोकांना अपील आहे की त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं, पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी मदत करावी. आर्थिक मदत या प्रदर्शनाकरता करायची असेल ती देखील ते डेफिनेटली करू शकतात. आम्हाला नाही, समजा आपण जसं म्हणतो की तुम्ही सांगितलं की स्टॉलचे काही पैसे नॉर्मली प्रदर्शनात घेतले जातात, आम्ही घेत नाही आहे. त्यांना वाटलं की बा ठीक आहे, यांचा हा स्टॉल आहे, यांना या स्टॉल करता मी एवढे पैसे देऊ इच्छितो, तुम्ही यांची काहीतरी मदत करा, तसं ते देऊ शकता. स्पॉन्सरशिप ज्याला आपण म्हणू तसं कंपल्शन नाही आहे की त्यांनी स्पॉन्सरशिप द्यावी, पण स्पॉन्सरशिप ते देऊ शकतात किंवा त्याला कुठल्याही पद्धतीने मदत करू शकतात. आम्हालाच मदत केली, या प्रदर्शनाला मदत केली पाहिजे हा भाग नाही, त्याला त्या प्रोजेक्टकरता मदत करायची असेल. म्हणून लोकांना आव्हान आहे आपल्या माध्यमातून की लोकांनी पुढे यावं आणि या प्रदर्शनात स्वतःहून हजेरी लावावी, ते बघावं आणि त्यांना जसं वाटेल
त्या पद्धतीने त्यांनी हे प्रोजेक्ट करता किंवा प्रोजेक्टमध्ये भाग घेतलेल्या लोकांकरता त्यांनी मदतीचा हात पुढे करावा असं मी ह्या वेळेला सांगेल. आणि ह्या मध्ये कसं आहे की आम्ही छोटे छोटे बिझनेसवाले असतील, समाजात जे लोक असतील त्यांच्याकडनं छोटी छोटी पण मदत, आम्ही त्यांना असं म्हणत नाही की तुम्ही आम्हाला 11,000 दिले पाहिजे, 51,000 दिले पाहिजे, आमचं असं म्हणणं जशी मदत मिळेल जसं मदत करायची असेल त्यांनी स्वतःहून यावं एवढं. जसं तुम्ही या मदतीचा विषय सांगितला, परंतु त्याचबरोबर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यशाळा देखील करणं अपेक्षित आहे. बरोबर. अशा प्रकारच्या कार्यशाळांची कशी जबाबदारी तुमच्यावर आणि कशा कशा प्रकारच्या कार्यशाळा होणार आहेत? हे बघ राजेशजी, मी आता सांगतो की गणेशभाईंनी खूप चांगल्या शब्दात त्याला मांडलेलं आहे. आणि आनंदभाईंनी मूळ संकल्पना दिली, यांनी सांगितलं असं असं आम्ही संस्था निवडलेल्या आहेत. आपण जेव्हा समाजात जातो आणि कार्य करताना लोकांना बघतो, बऱ्याच वेळेला असं घडतं की त्या संस्था ज्या पद्धतीने त्यांनी चांगलं काम करायला पाहिजे त्यांना त्याची कदाचित माहिती नाही आहे. त्यांना जर ही माहिती दिली, बऱ्याच वेळेला काय होतं की एखाद्या इथे काही आपल्याला गव्हर्नमेंटला काही कंप्लायन्स करावं लागतं, त्यांच्या कायद्यांचं काही असतं, त्यांच्याकडनं मदत घ्यायची असेल तर तुम्हाला आजकाल जसं ऑनलाईन वगैरे अशा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. तर अशा संस्थांना त्यांचा कारोबार अजून चांगला कसा करता येईल, चांगला कसा त्याला वाढवता येईल, लोकांपर्यंत अजून चांगल्या पद्धतीने कसं पोचता येईल, हे मार्गदर्शन करणं आम्हाला असं वाटलं की ते योग्य आहे. म्हणून आम्ही याच्याकरता काही कार्यशाळा पण तिथे ठेवलेल्या आहेत. ह्या 2 दिवस ह्या कार्यशाळा चालतील आणि दिवसातनं त्यांना आम्ही 2-2 तास त्याच्याकरता दिलेले आहेत. 2-2 सेशन्स होतील. तर वेगवेगळे विषय त्या सेशनमध्ये असतील. एक कोणी असेल तो तुम्हाला समजा ऑनलाईनची माहिती देत असेल, कोणी गव्हर्नमेंटच्या कायद्यांची माहिती देणार असेल, कोणी त्या तुमचं ऑर्गनायझेशन कसं चांगल्या पद्धतीने करता येईल त्याची माहिती देणार असेल. तर ह्या संस्थांचा कार्यभार चांगला व्हावा, त्यांची पुढे वाढ व्हावी आणि त्यांना कुठल्याही पद्धतीचं जर मदतीची गरज असेल त्यांनी लोकांपर्यंत किंवा गव्हर्नमेंटपर्यंत किंवा कोणापर्यंत कसं पोचावं याची पण त्यांना माहिती देण्यात याकरता आम्ही काही लोक बोलवलेले आहेत. आनंदजी, आपली व्यापारी संस्था आणि एखाद्या व्यापारी संस्थेने म्हणजे आपण इव्हेंट मॅनेजमेंट, जाहिरात करणारी लोकांची जाहिरात करून देणारी आपली संस्था आणि आपल्या माध्यमातून हा अशा पद्धतीचा जसं प्रकाशजींनी सांगितलं की हा विनामूल्य सगळ्यांना उभं करून देणार आपण आहात, हे असं सुचलं कसं आणि याच्यातून आता तुम्हाला काय साध्य होतं ते आणि समाधान काय मिळतंय का, कशा पद्धतीचं? मागच्या वर्षी जेव्हा हा कार्यक्रम घेतला होता आणि त्याच्यानंतर लोकांचे जे फीडबॅक मला मिळाले त्या फीडबॅकच्या एनर्जीने, त्याच्या मोटिवेशनने मला परत वाटलं की आपण परत करू, परत लोकांना भीक मागू, परत लोकांना सांगू की आम्हाला मदत करा. पण हा विषय खूप समाजासाठी आहे आणि परत मला असं वाटतं की हा जो विषय मी कोणासाठी करत नाही, हा विषय मी माझ्या स्वतःसाठी करतोय, माझ्या भविष्यासाठी करतोय. माझं भविष्य जर मला चांगलं करायचं असेल तर हे जॉय ऑफ गिव्हिंग, जॉय ऑफ शेअरिंग हे व्हायलाच पाहिजे. जेव्हा ज्याच्याकडे ते जास्त आहे तो जर तो शेअर करत असेल तर ते माझ्याकडे, मला माहिती आहे की हा जर प्रोजेक्ट चांगला झाला तर माझं नुकसान नाही होणार, हे एवढं मला आत्मविश्वास आहे. म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही याच्यातल्या काही संस्थांना 5-5 हजार रुपयाचं डोनेशन सुद्धा दिलं परत. तर मी तेच म्हणतो ना की हे म्हणजे मागच्या वर्षी तर RC बाफना जसे होते त्यांनी ते सर्व पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की आनंद, प्रत्येक स्टॉल धारकांना 10,000 रुपये मी देणार. अच्छा, 10,000? बिलकुल पहिल्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगून दिलं की 10,000 रुपये मी प्रत्येक स्टॉल धारकांना देणार आणि ते त्यांना मिळाले. आणि ते तर फक्त एका व्यक्तीने दिलं, पण कितीतरी लोकांनी आणखी मदत केली. आज सकाळचं मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो की मी विलास जैन म्हणून एक व्यक्ती आहे, न्यू इरा एडेसिव्ह वाले, त्यांना मी सांगितलं की या इव्हेंटसाठी मला तुमची मदतीची गरज आहे, तुम्ही मला काहीतरी डोनेशन द्या. म्हणजे आनंद, मी तुला डोनेशनही देईल आणि मी त्या एक्झिबिशनला येईल, पाहिल आणि मला जी संस्था चांगली वाटली त्याला मी माझा खूप मोठा निधी देणार आहे. मी संस्था शोधतोय की ज्याला मला माझा निधी द्यायचा आहे. तर हे तू खूप चांगलं प्लॅटफॉर्म क्रिएट केलेलं आहे की जिथे मला माझा निधी देता येईल. तर हे असे जेव्हा एक्सपिरियन्स ऐकायला मिळतात तेव्हा आपल्याला वाटतं की आपण जे काही करतो हे चांगलं. ज्याला दूत ज्याला म्हणतो आपण, एकमेकांशी संवाद साधून देण्याचं, एकमेकांशी दुवा साधण्याचं जे काम आहे ते तुमच्या माध्यमातून होतं. या सगळ्या प्रदर्शनाच्या आपल्या सगळ्या 44 स्टॉल्स आहेत, 25 प्रकारचे सगळे आपले सेवाव्रती लोकांचा आपण सन्मान वगैरे त्या ठिकाणी करणार आहात. याच्यातल्या काही निवडक लोकांचा सन्मान करावा, त्यांना काहीतरी प्रोत्साहित करावं, या दृष्टीने आपल्या काही संकल्पना आहे का? पहिल्या वर्षी आम्ही विचार केला होता की आपण म्हणजे अवॉर्ड सारखा असं काही गोष्टी त्याच्यात टाकायच्या नाही, कारण छोटं काम असेल मोठं काम असेल सर्व शेवटी सेवा आहे. म्हणून आम्ही पण यावर्षी खूप लोकांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी असे अवॉर्ड सुरू करा, त्याच्याने म्हणजे ज्याला तुम्ही देणार आहे त्याच्यामध्ये वाटलं तर तुम्ही मोठ्या संस्था घेऊ नका, पण नव्या ज्या संस्था आहेत जे खरंच चांगलं काम करतात त्यांना तुम्ही मोटिवेट करा. त्यांना मोटिवेट केलं तर त्यांच्यासोबत दुसरे लोक आणखी मोटिवेट होतील, दुसरे लोक देखील विचार करतील की बा चला आम्हालाही काहीतरी पुरस्कार मिळेल, आम्ही देखील काहीतरी चांगलं काम करावं. असं यावर्षी सेवा महर्षी आणि सेवा भागीरथी अशी 2 सन्मानपत्र आम्ही काही संस्थांना देणार आहोत. त्याची एक वेगळी समिती असेल, ते त्याच्यावरती काम करतील आणि
ते आम्ही यावर्षी करणार आहोत. जसं आनंदजी तुम्ही सेवा महर्षी आणि सेवा भगीरथी असे 2 प्रकारच्या लोकांना आपण सन्मानित करणार आहात. त्याच्यात काही 2-3 लोक आपले राहतील, समिती राहील, या समितीच्या माध्यमातून हे सगळं केलं जाईल. परंतु काही लोक असे असतात की ते आपल्याला रोज आपल्याला समोर कार्य करत असतात, परंतु ते सुप्त स्वरूपात सगळी कामं अशी सुरू असतात. अशा काही सुप्त लोकांचा देखील आपण सन्मान करावा असं आपल्या काही मनात संकल्पना आहे का? राजेशजी, हा विषय खूप दिवसापासून म्हणा किंवा खूप वर्षापासून माझ्या डोक्यात आहे. कारण मी मेरून तलावाजवळ राहतो आणि दरवर्षी तिथे खूप घाण होते आणि नंतर काही लोक येऊन त्याला ते साफ करतात, ते कचरा काढतात आणि ते कचरा काढताना देखील ते कधी बरोबर होत नाही. मग मी विचार केला की बा असं का होत असेल, का हे सफाई बरोबर होत नाही. तर मला असं वाटलं की हे जे काही सफाई कामगार जे आहेत यांचा आपण सन्मान करू शकतो का. कारण त्यांना आपण जर नाव दिलं, त्यांना सन्मान दिला तर निश्चित ते त्यांचं काम आणखी चांगलं करतील. त्यांना कोणी विचारत नाही आणि त्यांना आपण म्हणजे कोणत्याही ऑफिसमध्ये ते काम सर्वात खालच्या दर्जाचा आपण त्याला विचार करत असतो. म्हटलं याच घटकाला आपण सन्मानित करू. जळगावमधले जे 5-6 जे चांगले काम करतात असे काहीतरी कमिटी करून असे 5 आणि त्यांना नाव देखील आम्ही लक्ष्मी दूत सारखं नाव विचार करतोय की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी येत असते. तर हे जे काही सफाईचे जे कामगार आहेत ते खरं म्हणजे लक्ष्मीचं काम, लक्ष्मी आणण्याचं काम करतायत. तर त्यांना लक्ष्मी दूत म्हणून असं काहीतरी सन्मान पत्र द्यायचं, पुरस्कार द्यायचं असं आम्ही ठरवलेलं आहे आणि त्याच्यावरती आम्ही काम करतो. आनंदभाई, तुम्ही सांगितलं मागच्या वर्षी जवळजवळ 15,000पेक्षा जास्त नागरिकांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या. या 15,000 नागरिकांपैकी काही जण तुम्हाला निश्चित भेटले असतीलच. यापैकी काही जणांचे तुमच्याजवळ काहीतरी फीडबॅक, ज्याला आपण म्हणतो की त्याच्यातून संदेश आपल्याला समाजापर्यंत देता येऊ शकतो, अशा लोकांचे काही आपल्याजवळ फीडबॅक्स आहेत का की जे आपल्याला शेअर करता येतील? हो राजेश भाऊ, मागच्या वेळेला मी, प्रकाशभाई, गणीभाई आम्ही जेव्हा रिसेप्शनला उभे राहत होतो, लोकांचं वेलकम करत होतो, तर लिटरली 3-4 लोकांनी असं सांगितलं की मल्हारा, आम्हाला माहीत नव्हतं की जळगावमध्ये हे 52 मंदिरं आहेत. म्हणजे ज्या संस्था ते पाहत होते ते त्यांना मंदिर वाटत होते. लोक मदत करतात मंदिरमध्ये, तर हे खरं मंदिर तर ह्या सेवाभावी संस्था आहेत, तिथे ते मदत करू शकतात. तर त्यांनी सांगितलं की हे नवीन मंदिरं तू आम्हाला दाखवलीस. आणि ते झालं लोकांचा फीडबॅक. आणि ज्या संस्था चालक जे होते किंवा जे सेवा महर्षींची ज्यांची आम्ही गॅलरी लावली होती त्यांच्याबद्दल मी तुम्हाला काही फीडबॅक देतो. तर तुम्हाला देखील की एक ठाकूर म्हणून, ईश्वर ठाकूर म्हणून एक व्यक्ती होता पारोड्याचा, तो ॲम्ब्युलन्स चालवण्याचं काम करतो. खूप मनाने अगदी बिलकुल रात्री बेरात्री कधीही त्याला सांगितलं तर तो ते काम करत असतो. त्याची माहिती आम्हाला दुसऱ्याकडून मिळाली आणि आम्ही त्याची गॅलरीमध्ये त्याचा फोटो लावला. ती गोष्ट कलेक्टर साहेबांनी पाहिली, त्याच्या गावातल्या लोकांनी पाहिलं की बाबा त्याचा फोटो तिथे लागलेला आहे. आणि नंतर त्याला तिथे एवढी पब्लिसिटी मिळाली आणि तो ज्या शाळेमध्ये शिकत होता त्या शाळेच्या अॅन्युअल गॅदरिंग मध्ये त्याला चीफ गेस्ट म्हणून त्याला बोलवलं गेलं. जे ॲम्ब्युलन्स चालवणार, एक ॲम्ब्युलन्स चालवणारा व्यक्तीला तिथे त्याच्या शाळेमध्ये चीफ गेस्ट बनवलं गेलं. हा एक छोटासा मिळालेला प्रोत्साहन आहे. एक दुसरा अंबादास लोखंडे म्हणून एक व्यक्ती होती जी अर्जंठाच्या जवळ कुठेतरी राहते आणि ती गायी, आजारी जी गायी असतात त्यांची ती शुश्रूषा म्हणजे त्याचे ते देखभाल आणि ते सर्व करत असतात. तर त्याची माहिती आम्ही काढली होती, त्याचं गॅलरीमध्ये फोटो लावला. तर त्याच्यानंतर त्याला परत लोकांनी ओळखायला लागलं आणि त्याला एवढी प्रसिद्धी आहे की टीव्हीमध्ये त्याची इंटरव्ह्यू येणं सुरू झाली. की तो म्हणतो की तुम्ही आम्हाला प्रकाश झोतात आणलं आणि आता लोक टीव्हीवाले आमचे इंटरव्ह्यू घेत आहेत, म्हणजे तुम्ही आमच्या उत्साहाला द्विगुणित करून टाकलं. म्हणजे आता आम्ही जेवढं म्हणजे मेहनतीने काम करत होतो आता आमचं उत्साह दुपटीने वाढून गेलेलं आहे. एक आणखी एक छोटासा एक्सपिरियन्स आहे की तिथे हे सर्व सेवाभावी संस्था एका प्लॅटफॉर्मवरती कधी येत नाही. तर तिथे सर्व एकाच प्लॅटफॉर्मवरती होते. तर 2 छोट्या छोट्या ज्या संस्था होत्या, एक कॅन्सरवरती काम करणारा एक मुस्लिम व्यक्ती होता, तो बाहेरगावी काहीतरी माणसांसाठी कॅन्सरवरती तो काहीतरी काउन्सिलिंग करत होता. आणि जळगावमध्ये एक संस्था होती रेवती टिप्स, म्हणजे आम्ही मैत्रिणी म्हणून एक, की ते जनरली लेडीज साठी काम करत होते कॅन्सरसाठी. आता ते दोन्हीने टायअप केलं. आता ते म्हणतात की माझ्याकडे कोणी लेडीज आली तर मी तुमच्याकडे पाठवेल आणि तुमच्याकडे कोणी जेंट्स आला तर तुम्ही माझ्याकडे पाठवा, आम्ही मिळून आपण ते काम. दोघांना माहिती नसेल की दोघं काम करतात आणि दोघं तिथे एका ठिकाणी आले आणि त्यांचं ते परत गेट टुगेदर झालं आणि ते 2 वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंसेवी संस्था सुद्धा आपल्या या माध्यमातून एकत्र आल्यात. गणीभाई, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण काय संदेश देऊ शकाल? कशा पद्धतीने आपण त्यांना आमंत्रित कराल किंवा त्यांनी का या कार्यक्रमाला यावं? तुमच्या या संदर्भातली जी माहिती असेल ती सगळी शेअर करा. भगवान ने हर एक इंसान को एक चीज दी है, उसे दिल और दिमाग दिया है और उसे इस बात के लिए खास करके कहा गया है कि मैं तेरी हर चीज का हिसाब लेने वाला हूं. मुझे अच्छे से याद है सर कि अगर मेरे पास कुदरत ने समझदारी दी है या मेरे पास में हाथ दिए या दौलत दी है, सब जो कुछ भी दिया है उसका हिसाब कुदरत मेरी ओर से लेने वाला है. और अगर मैं वो चीज लोगों तक बांटने की कोशिश करता हूं और लोगों तक उस चीज पहुंचाता हूं तो
तो यकीनन उसमें बढ़ोतरी होती है, कम कहीं नहीं होता। हम लोग इस माध्यम से, हमारे दोस्त आनंद भाई ने एक ये कंसेप्ट डेवलप किया, हम लोग सब उनके साथ में जुड़े। बेसिक जितना भी काम है ये सब आनंद भाई और उनकी टीम कर रही है, हम सिर्फ उनके साथ में जुड़े हुए हैं। हम सिर्फ ये कोशिश कर रहे हैं कि देने वाला और लेने वाला दोनों एक प्लेटफॉर्म पे आ जाए। हो सकता है एक इंसान का भी, मैं तो कहीं लोगों की मदद करने के लिए जुड़ा हूं, लेकिन अगर एक का भी भला हो जाए तो मैं समझता हूं दुनिया मैंने पा ली। हम इसी मकसद से इस चीज को जुड़े हैं। मैं आप सबसे खास करके गुजारिश करूंगा कि आप ये 3 दिन 2, 3, 4 तारीख को दोपहर को 2 से शाम को 10 बजे तक, रात को 10 बजे तक आप जरूर इस हेल्थ फेयर के ऊपर विजिट करें। हो सकता है कि आपका मन बदले, हो सकता है आप कुछ ऐसा देखें, हो सकता है कि आपको मदद की जरूरत है और मददगार सामने खड़ा हो, और शायद इन सब कामों में हम सिर्फ एक छोटे से सारथी बनकर आपके साथ में रहे। हम लोग कोशिश कर रहे हैं आप लोग भी उसका लुत्फ ले और आए और लोगों तक अपनी सारी चीज पहुंचाएं। जैसे प्रकाश भाई ने और आनंद भाई ने और राजेश भाई ने एक बात कही है कि इसमें आप भी हमारी मदद कर सकते हैं। मदद कैसी? आपका आना भी किसी को प्रोत्साहन देना है, आपका वहां पहुंचना भी लोगों की हिम्मत बढ़ाना है, आपका वहां खड़ा रहना भी किसी को यह बताना है कि कौन कितना काम कर रहा है। और अगर मैं तो एक बात कहता हूं, सो बहुत छोटा इंसान हूं, अगर करने वाले के कंधे पर हाथ भी हम रख देते हैं ना सर, तो उसकी हिम्मत दुगनी और काम डबल हो जाता है। अगर आपकी हिम्मत है, आकर उन लोगों के कंधे पर हाथ रखिए जो समाज की सेवा में दिन रात जुड़े हुए हैं। हो सकता है आपकी हिम्मत और आपके हाथ रखने से भी वो दुनिया में कुछ तो भी और कर ले। मैं इतनी उम्मीद करता हूं राजेश भाई, आपने ये जो प्लेटफॉर्म हमें दिया उसके लिए मैं आपका भी शुक्रिया अदा करता हूं, क्योंकि आप और हम सब माध्यम हैं। हम तो कोशिश करते रहते हैं कि समाज तक पहुंचना है, और हो सकता है कि ये माध्यम से भी कितने लोगों का फायदा हो जाए और कितने लोगों को इससे बेनिफिट मिल जाए, इसका आपको भी अंदाजा नहीं, मुझे भी अंदाजा नहीं, लेकिन जितने को भी इसके माध्यम से मिलेगा उसकी पुण्याई आपके हिस्से में लिखी जाए। सेवाभावी संस्था आणि सेवा दूत आणि समाज या सगळ्यांचा दुवा साधणारं हे कार्य, एक आगळा उपक्रम या जळगाव शहरात मागच्या वर्षापासून सुरू झालेला आहे। या हेल्थ फेअरची म्हणजे आता यावर्षी सेवा कार्याचा हा महासेतू, महाकुंभ ज्याला म्हणता येईल, याचं आयोजन 2 आणि 3 फेब्रुवारीच्या दरम्यान जळगाव शहरामध्ये होत आहे। की इथे कसं आहे, सेवा देणारे, सेवा देण्याची इच्छा असणारे, किंवा सेवा ज्याला गरज असेल अशा लोक, किंवा नुसतं गणिभाईंनी सांगितल्याप्रमाणे पाठीवर हात ठेवणारे लोक, मी असं सांगेल की आपण ज्याला आपण लोकल भाषा म्हणू, हा भंडारा आहे। वा हा भंडारा आपण आयोजित केलेला आहे, सगळ्यांनी इथे उपस्थित द्यावी। कारण भंडाऱ्याच्या कार्यक्रमात आपण बघतो कुठलं तरी एक निमित्त असतं आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो, आणि तिथे असं कोणी नसतं की यांनी यावं यांनी येऊ नये, सगळ्यांनी यावं असं असतं। म्हणून आम्हाला असं वाटतंय की हा जो काही सेवेचा एक भंडारा आयोजित केलेला आहे, जो सगळ्याच प्रकारच्या लोकांसाठी आहे, तर या भंडाऱ्याला आपण उपस्थिती द्यावी एवढंच मी विनंती करतो। फेअर म्हणजे प्रदर्शन असेल, हा महासेतू असेल, महाकुंभमेळा असेल किंवा भंडारा असेल, पण या सगळ्या कार्यक्रमाला आपण 3ही दिवस रोज या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला मिळणार आहे। त्याच्यामुळे रोज या ठिकाणी भेट द्यावी असं आवाहन मी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना करेन। आपण पाहत राहा लोक लाईव्ह तुमच्या मनातलं। उपस्थित असलेल्या आनंदजी मल्हार असेल, चंद्रशेखर नेवे आहेत, गणिभाई आहेत, प्रकाश जोगी, या सगळ्यांचं मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। आपण पाहत राहा लोक लाईव्ह तुमच्या मनातलं। नमस्कार। आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये। परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो। परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साइड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको। मग फ्रूटसाठी किती मिनिटे राहिली? 0। नवीन फ्रूट गो फ्रूट स्नॅक, शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये। आता मुलं फळं दाबून खातील। फ्रूट गो, दाबून खा। सॉरी,